श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रावण शुक्रवारचं व्रत जाणून घ्या आज. आणि मित्रांनो, श्रावण शुक्रवारचे भोजन तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. तर या पेजवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. चला तर पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. श्रावण शुक्रवार व्रत. श्रावण महिन्यातील शुक्रवारी स्त्रिया जिवती देवीची पूजा करतात. हे व्रत मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी केले जाते. स्त्रिया भिंतीवर गंधाने जिवती देवीचे चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात. हे व्रत प्रामुख्याने मुलाच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी केले जाते. या व्रतात स्त्रिया देवी लक्ष्मीची पूजा करतात. या पूजेमध्ये देवीला विविध अलंकार, वस्त्रे आणि दागिने अर्पण केले जातात. या व्रताने अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी आणि घरात लक्ष्मी वास करते असा समज आहे. हे व्रत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील शेवटच्या शुक्रवारी केले जाते. जिवतीची पूजा कशी करावी, व्रत कसे कराल जाणून घेऊया. संपूर्ण विधी. शुक्रवारची कहाणी. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस विविध सण आणि व्रत व्याख्या केले जातात. श्रावणी सोमवार. मंगळवार हा मंगळागौरीचा तर शुक्रवार हा जिवतीचा म्हणून ओळखला जातो. या दिवशी श्रावणात येणाऱ्या शुक्रवार जिवतीची पूजा केली जाते. ही पूजा संतीच्या रक्षणासाठी केली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी माते विशेष पूजा करण्यात येते. जिवतीची पूजा करताना जर जिवतीचे देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाकृत्य महाशंक्य पूर्णकाये नमोस्तुते असा श्लोक म्हटला जातो. श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवार जिवतीची पूजा केली जाते. श्रावण महिना सुरू झाला की घरातील देवघराजवळ जिवतीचा कागद लावला जातो. याची पूजा आठवड्यातून 4 दिवस केली जाते. काही घरामध्ये श्रावणी शुक्रवारी सवाष्णी जेवण आणि हळदी कुंकू देऊन त्यांचा सन्मान करण्याची पद्धत आहे. श्रावण शुक्रवारचे महत्त्व. श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात उपवास, पूजा अर्चना आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्रवार हा स्त्रियांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो, कारण या दिवशी जिवतीची पूजा करून आपल्या मुलाबाळासाठी आशीर्वाद मिळवतात. पूजेची तयारी. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. जिवतीची मूर्ती किंवा फोटो असल्यास त्याची पूजा करावी. महालक्ष्मीच्या पूजेसाठी कलश, लाल वस्त्र, फुले, नैवेद्य इत्यादी गोष्टीची व्यवस्था करावी. जिवतीची कथा वाचावी. सवाष्णी असल्यास त्यांना भोजन द्यावे आणि हळदी कुंकू, फुले इत्यादी वस्तूंचे वाटप करावे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील गृहिणी वरलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.
श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी लक्ष्मी देवीची उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. सुरुवातीला घराची साफसफाई करावी, शुचिती होऊन सौभाग्य अलंकार परिधान करून पूजेची तयारी करावी. वरलक्ष्मी व्रताचा संकल्प करावा. चौरंग मांडून त्यावर कलश ठेवून वरलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीचे श्रीसूक्त पूजा करावी. देवीला नैवेद्य दाखवावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना वाण द्यावे. यानंतर वरलक्ष्मीचे कहाणी पठण किंवा श्रवण करावे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा असे सांगितले जाते. सुवासिनीचे खणा नारळाने ओटी भरावी. वरलक्ष्मी व्रत हे प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते. मात्र सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच असे नाही. मात्र तरीही पारंपरिक व्रताचरणात खंड पडू नये यासाठी अनेक स्त्रिया हे व्रत आजही एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात. या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ याचा सुगंध केला जातो. गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. देवादिकाने आणि ऋषी मुनींनी श्री वरलक्ष्मी म्हणून ची स्तुती केली आहे. वरलक्ष्मी ही देवता ऐश्वर्याची आहे. वरलक्ष्मीची मनोभावे भक्ती करणाऱ्याच्या घरामध्ये धन धान्य याची समृद्धी होऊन संतती भाग्यास लक्ष्मी बनले जात असे. श्री वरलक्ष्मी देवीचे वचन आहे. जीवितीची कथा. पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसी असणारी जरा मंगध देशात राहत होती. त्यावेळी मंगधांच्या राज्याला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यामुळे जन्माचा त्याला राज्य बाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी जरा राक्षसीने त्याला बाळाचे 2 वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवदान दिले. म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले. यानंतर मगध राज्यात जरा राक्षसीचा महत्त्व केला गेला. तिला तेथील लोक मुलाची आई समजू लागले. घरोघरी तिचा पूजा होऊ लागली. जीवतीच्या पूजेमुळे घरात आरोग्य, धन, सुख लाभते असे म्हटले जाते.